अंक 11 श्लोक संख्या 52. अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. पान नंबर 441. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपम् दृष्टवानसि यन्मयम् देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपम् दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. श्री भगवानुवाच श्री भगवान म्हणाले, सुदुर्दर्शनम पाहण्यास मिळणे अत्यंत दुष्कर. इदम हे रूपम रूप दृष्टवात असी तू जे पाहिले आहेस. यत जे मम माझे देवाः देवता अपि सुद्धा अस्य या रूपस्य रूपाचे नित्यम नित्य दर्शनकांक्षिणः दर्शनाची अभिलाषा किंवा आकांक्षा करणारे. अनुवाद आणि तात्पर्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. दुष्कर आहे म्हणजे काय? सहजासहजी दर्शन होत नाही. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. तात्पर्य, या अध्यायाच्या 48व्या श्लोकात भगवंतांनी आपले विश्वरूप समाप्त केले. या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि या विश्वरूप समाप्त केलं या अध्यायात. कारण अर्जुन घाबरलाय विश्वरूप पाहिल्यानंतर. मग भगवंतांनी समाप्त केलं आणि मग अर्जुनाला सांगितले की पुण्य संचय यज्ञयाग इत्यादी केल्याने हे विश्वरूप दर्शन होणे शक्य नाही. भगवंताचं कुठलंच दर्शन सहज सोपं नाही. विश्वरूप दर्शन असो, चतुर्भुज नारायण असो, किंवा द्विभुज रामरूप असो, किंवा द्विभुज श्याम सुंदर कृष्ण रूप असो, कुठलंच दर्शन सहज सुलभ नाही, अतिशय दुष्कर आहे. या श्लोकात योजलेला सुदुदर्शन शब्द दर्शवितो की श्रीकृष्णांचे द्विभुज रूप हे अधिक गुह्य आहे. गुह्य म्हणजे गुप्त आहे. मनुष्य तपोमिश्रित भक्ती, ज्ञान मिश्रित भक्ती इत्यादींद्वारे श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू शकेल, परंतु भक्तीच्या मिश्रणा वाचून विश्वरूपाचे दर्शन होणे शक्यच नाही. या गोष्टीचे विश्लेषण पूर्वीच करण्यात आले आहे. या विश्वरूपाहून श्रेष्ठ असे श्रीकृष्णांचे द्विभुजधारी रूप पाहण्यास मिळणे तर ब्रह्मदेव आणि शंकरासारख्यांना सुद्धा अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्णांना पाहण्याची त्यांना अतिशय उत्कट इच्छा असते आणि या गोष्टीचे प्रमाण आपल्याला श्रीमद भागवतात मिळते. जेव्हा श्रीकृष्ण माता देवकीच्या गर्भात होते तेव्हा त्यांचे अद्भुत रूप पाहण्यासाठी स्वर्गातील सर्व देवता गोकुळी आल्या होत्या. त्यावेळी जरी त्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नव्हते तरी त्यांनी भगवंतांचे सुंदर रीतीने स्तवन केले, म्हणजे प्रार्थना केल्या.
सर्व देव भगवंतांच्या दर्शनाची प्रतीक्षा करीत होते. केवळ महामूर्ख लोकच श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा उपहास करतात आणि त्यांचे स्तवन न करता त्यांच्या अंतरी स्थित असणाऱ्या कोणाला तरी निर्विशेष वस्तूचे स्तवन करतात. परंतु त्यांचे हे सर्व दृष्टिकोन निरर्थक आहेत. वस्तुतः ब्रह्मदेव आणि महादेवांसारख्या महान देवी देवतांनाही श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपामध्ये पाहण्यास अतिशय उत्सुक असतात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्नि गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानंद माधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. हरे कृष्ण. तर हा जो महिना चालू आहे, या महिन्यामध्ये अक्षय तृतीयेपासून भगवंतांचे अनेक उत्सव या महिन्यामध्ये आलेले आहेत. अक्षय तृतीया झाल्यानंतर काल शनिवारी सीता नवमी होती. भगवान रामचंद्र मागच्या पक्षातल्या नवमीला प्रकट झाले, चैत्र नवमीला. आणि भगवंतांची नित्य शाश्वत अर्धांगिनी भगवंतांची अंतरंगा शक्ती सीता माता कालच्या दिवशी प्रकट झाले, सीता नवमी म्हणतात. त्यानंतर उद्या एकादशी आहे. एकादशी झाल्यावर परवा दिवशी द्वादशीला रुक्मिणी मातेचा आविर्भाव दिवस, रुक्मिणी द्वादशी म्हणतात. आणि त्याच्यानंतर चतुर्दशीला भगवान नरसिंहदेवांचा आविर्भाव दिवस. या आठवड्यामध्ये भगवंतांच्या अनेक लीला श्रवण करण्याची आपल्याला संधी आहे. कारण का भगवंताचा आविर्भाव, भगवंताच्या पार्षदांचा आविर्भाव, भगवंतांच्या शक्तीचा आविर्भाव पृथ्वीवरती होत असतो. तर
त्यांच्या लीला, त्यांच्या कथा जेव्हा श्रवण करतो व्यक्ती, तेव्हा तो व्यक्ती जो आहे अंतर्बाह्य त्याचं चित्त, त्याचं मन शुद्ध होताना भगवंताच्या लीलेमध्ये त्याचं मन वास करत. कारण या श्लोकात जे सांगितलेलं आहे, भगवंताचं वास्तविक रूप पाहणं अतिशय दुष्कर आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर महाकठीण आहे. तर ब्रह्मा आणि शिवासारख्या देवी देवतांना सुद्धा तर इतकं दुष्कर आहे, दुर्लभ आहे. त्यांना सुद्धा भगवंताच्या दर्शनाची अभिलाषा असते, पण सहजासहजी भगवंताचं दर्शन होत नाही. तर सामान्य माणसाला भगवंताचं दर्शन हे फार दुष्कर आहे. त्यामुळं भगवंताचे दर्शन दुष्कर का बरं आहे? कारण भगवंत जे आहेत हे काही साधारण व्यक्ती नाही आहेत. भगवंताला पाहण्यासाठी एक पात्र हृदय पाहिजे, शुद्ध हृदय पाहिजे, अंतःकरण प्रेमानं भरलेलं पाहिजे. तर तो व्यक्ती भगवंताला प्रेम अंजन टाकून भगवंताचं दर्शन करू शकतो. ज्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी ईर्षा आहे, थोडी जरी ईर्षा आहे, कारण या जगात थोडी पण भौतिक भोग घेण्याची इच्छा, याचा अर्थ त्याच्यात थोडा तरी ईर्षा आहे भगवंताविषयी. आणि ज्या व्यक्तीच्या हृदयात थोडी तरी ईर्षा आहे त्याला भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही. तसं शक्य नाही ते. म्हणून शास्त्र सगळं काय सांगतं? भक्तिशास्त्र सांगतं की तुम्ही सर्वात प्रथम काय केलं पाहिजे? आपलं चित्त किंवा मलिन हृदय आहे, अंतःकरण आहे, ते शुद्ध केलं पाहिजे. मग शुद्ध अंतःकरणाने भगवंताचं दर्शन आपोआप होऊन जाईल. पण भगवंताचं दर्शन होण्याआधी भगवंतांची कथा जो श्रवण करतो, भगवंताच्या लीला श्रवण करतो, ऑटोमॅटिकली भगवंतांनी ते एक सर्वात सुलभ साधन दिलेलं आहे, जो भगवंतांच्या दिव्य अद्भुत कार्यांची प्रशंसा करतो, गुणगान करतो, कानाने श्रद्धेनं ऐकतो, आणि ती भक्ती प्राप्त करण्याची विधी आहे जी प्रल्हाद महाराजांनी सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. श्रवण आणि कीर्तन करणं हे भक्ती प्राप्त करण्याचं सर्वात काही सुलभ अंग आहे. पण सामान्यपणे भौतिकवादी मनुष्य अपेक्षा काय करतो? भगवंताचं दर्शन, विशेषतः आताच्या या युगामध्ये जे अर्धवट ज्ञानी लोक आहेत किंवा भौतिक ज्ञानाने गर्विष्ठ झालेले लोक आहेत, त्यांची अपेक्षा काय असते? भगवंताच्या दर्शन किंवा कोणती पण गोष्ट कसं आहे की जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ते विश्वास ठेवत. परंतु हे भक्तिशास्त्रच पूर्णपणे असं आहे की जोपर्यंत तुम्ही श्रद्धेनं भगवंताच्या नाम गुणरूप लीला इत्यादीची विषयी श्रवण करत नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताचं दर्शनच प्राप्त करू शकत नाही. म्हणून खर तर आता सीता नवमी, रुक्मिणी द्वादशी, नरसिंह चतुर्दशी या सगळ्यांविषयी नेमकं कोणत्या कथा आपण चर्चा करावी किंवा कथा श्रवण करावी याविषयी माझ्या मनात संभ्रम होता. नेमकं कोणती कथा घ्यावी, कारण सगळ्याच कथा मधुर आहेत, ऐकायला कशा आहेत? मधुर आहेत. भगवंतांच्या आणि भगवंताच्या पार्षदांच्या कथा मधुर आहेत. आपण थोडक्यामध्ये स्पर्श करू, जितकं वेळ आहे तितकं आपल्याला. तर सीता माता जी आहे, सीता माता भगवंतांची, जसं भगवान श्रीकृष्णांची अंतरंगा शक्ती, महात्मानस्तु माम पार्था दैवी प्रकृती आश्रितम, माझे महात्मेगण माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. दैवी प्रकृती भगवंताची अंतरंगा शक्ती, ती राधाराणी जी टॉपमोस्ट आहे. तर भगवान श्रीकृष्णांपासनं जसं अनंत विष्णू रूपे, नारायण रूपे प्रकट होतात, तसं राधाराणींपासनं अनेक लक्ष्मी स्वरूप प्रकट होतात. राधाराणीपासनं, हे माहित नाही बऱ्याच, हे गुह्य ज्ञान आहे. म्हणून प्रभुपादांनी तात्पर्यात म्हटले, अनेक ठिकाणी म्हटले, श्रीकृष्णांचं द्विभुज म्हणजे काय? 2 हातांचं, आणि चतुर्भुज म्हणजे 4 हात.
श्रीकृष्णांचं द्विभुज रूप आहे, गुह्य आहे खूप. आणि तसंच भगवान श्रीकृष्णांची जी काही अंतरंगा शक्ती राहतात ते तर अतिशय गुह्य तत्व आहे. राधाराणी वैकुंठामध्ये अनंत लक्ष्मी रूपात विस्तारित करते. तीच राधाराणी द्वारकेमध्ये रुक्मिणी सत्यभामा आदी रूपात विस्तार आहेत. आणि तीच अयोध्येमध्ये माता सीतेच्या रूपात विस्तार आहे. भगवंताचा जसा रस आहे तसंच भगवंतांची जी शाश्वत शक्ती आहे तसा ते रस आहे. आणि त्या रसामध्ये लीलानुरक्त होण्यासाठी भगवंतांची अंतरंगा शक्ती, कारण भगवंत कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की मी माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे प्रकट होतो. कोणता श्लोक आहे? अजोपी सन्न अव्ययात्मा भूतानामीश्वरोपी सन. अजोपी भगवंत अज आहेत, त्यांना जन्म नाहीये, पण ते अवतार घेतात कसं? प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. माझ्या दैवी प्रकृतीद्वारे भगवंत प्रकट होतात. ते भगवंतांची दैवी प्रकृती कोणती आहे? राधाराणी. आणि ते भगवंत जेव्हा या पृथ्वी तलावरती किंवा या भौतिक ब्रह्मांडांमध्ये रामादिमूर्ती शुकला नियमेन तिष्ठन नानावतार मकरोद भुवनेषु किंतु कृष्ण स्वयं समभवत परम पुमान यो गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. ब्रह्मसंहितेत ब्रह्माजींनी सांगितलं. काय सांगितलंय? रामादी मूर्त, राम आदी. आदी म्हणजे जसं आपण म्हणतो ना इत्यादी इत्यादी. म्हणजे काय? भगवंताचे जे या ब्रह्मांडातले सगळे अवतार आहेत, राम इत्यादी म्हणजे काय? त्यात राम, नरसिंह, वराह, वामन इत्यादी इत्यादी, हे सगळे जे रामादी मूर्तीषु कला नियमेन तिष्ठन. कला म्हणजे विस्ताराचे विस्तार, अंश अवतार, कला अवतार, असे भगवंताच्या अवतारांचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण आहेत, त्यानंतर पूर्ण अवतार जे राम आणि विष्णू हे पूर्ण अवतार आहेत. आणि कला आहेत, जसं कपिल भगवान आहेत किंवा पृथु महाराज, व्यासदेव, असे भगवंताचे अंश अवतार. पण हे सगळे जे आहेत रामादी मूर्तीषु कला नियमेन तिष्ठ नानावतार मकरोद भुवनेषु किंतु. जरी या भुवनामध्ये, ब्रह्मांडातल्या 3 भुवनामध्ये भगवंत वेगवेगळ्या ग्रहांवर अनेक अनेक अवतारात प्रकट होत असले तरी त्यांचं मूळ रूप कुठलं आहे? कृष्ण स्वयं समभवत परम पुमान्यो गोविंदम आदि पुरुषम. आदि पुरुष कोण आहेत? गोविंद आहे. आणि म्हणून श्रीकृष्णांना परिपूर्ण अवतार म्हटलेले आहे, परिपूर्ण अवतार आहे. आणि भगवान त्रेतायुगामध्ये जेव्हा येतात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्रांच्या रूपामध्ये, तर त्याच अवतारामध्ये भगवंताची नित्य संगिनी सीतामाता सुद्धा प्रकट होते. तर सीतामाता जी आहे ती जसं राधाराणी वृंदावनमध्ये सेम प्राकट्य सीतामातेचं आहे, अज आहेत, त्यांचा जन्म नाही होत, माता पित्याच्या गर्भातून संयोगातून 9 महिने वास करून नाही होत. राधाराणीचं जसं 1000 सोन्याच्या सोन्याच्या कमळावरती, हजारो पाकळ्या असणाऱ्या कमळावरती जसा प्राकट्य झालेलं आहे वृषभानु कुंडामध्ये, तसं सीतामातेचं सुद्धा प्राकट्य एका सोन्याच्या पेटीत झालेलं आहे. सीता, जनक महाराज मिथिला नगरीचे अधिपती आहेत, स्वामी आहेत. जनकादय, मिथिलेच्या राजांना जनक म्हणतात, म्हणजे पिढ्यानपिढ्या जनक म्हणतात, त्यांचं नाव वेगळं असलं तरी. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी फक्त जनक महाराजांचा उल्लेख केलेला आहे. जनकादय, जनक महाराजाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीनं आपलं कर्म भगवान श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ म्हणजे निष्काम कर्म केलं पाहिजे. हे जनक महाराज जे आहेत भगवंताचे महान भक्त आहेत आणि त्यांच्या पोटी संतान नसल्यामुळे एके दिवशी यज्ञभूमी समतल करत असताना, सोन्याच्या नांगराने यज्ञभूमी समतल करत असताना जेव्हा उकरली जात होती,
तर भूगर्भातून एक सोन्याची पेटी प्रकट झाली आणि ती सोन्याची पेटी उघडण्यात आली. तर त्याच्यामध्ये एक सुंदर बालिका, अतिशय तेजस्वी तेजपुंज एक बालिका हसत खेळत त्यामध्ये पहुडली होती. आणि अलगदपणे जेव्हा जनक महाराजांनी त्या बालिकेला उचलून घेतलं तर अतिशय अतिरेक झाला, त्यांना आनंद झाला. कारण ही भगवंतांची कृपा आहे, भगवंताचे वरदान आहे. कारण ऑलरेडी ते संतान नसल्यामुळं भगवंतांनी त्यांना हे, कारण ते भगवंतांची शक्ती किंवा भगवान जिथं प्रकट होतात ते महात्मे असतात. साधारण व्यक्तीच्या, जसं भगवान कृष्ण प्रभुपाद सांगतात की वसुदेवानी देवकीच्या पोटी जन्म घेतात. ते वसुदेवानी देवकी हे किती महान आत्मे आहेत. ते पूर्व काळामध्ये त्यांनी हजारो वर्ष तपस्या केलेली आहे, झाडाची सुकलेली पानं खाऊन. म्हणून अचानक भक्ती भेटत नाही. भक्ती किंवा भगवंताचं दर्शन किंवा भगवंताचा अवतार आपल्या घरामध्ये प्राप्त करण्यासाठी हजारो लाखो जन्मामध्ये कृतपुण्यपुंज आध्यात्मिक पुण्य संचय असला पाहिजे. म्हणून शुकदेव गोस्वामी भागवत मध्ये फार सुंदर श्लोक सांगतात की म्हणतात, हे जे ग्वालबाल श्रीकृष्णांच्या अवतीभोवती खेळत आहेत हे त्यांना साधारण समजू नका. हे साधारण नाही आहेत. भगवंताचं दर्शन इतकं दुष्कर आहे, तर भगवंताच्या सोबत लीला करण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. भगवंताच्या लीलेमध्ये भगवंताचा आनंद वर्धन, भगवंताची डायरेक्ट सेवा करण्याचं महत्भाग्य त्यांना कसं काय प्राप्त झालं. कृतपुण्यपुंज म्हणतात ते. मायाश्रितानां नरदारकेन साकं विजहु कृतपुण्यपुंज. म्हणतात की ते किती किती जन्मामध्ये यांनी पुण्य संचय केलाय. किती श्रवण कीर्तन साधना भक्ती वैष्णवांची सेवा एकादशी आदी व्रत जन्माष्टमी व्रत केले असतील, तेव्हा त्यांना आता, कारण जीवात्मा जेव्हा भगवंताची भक्ती करून वैकुंठात जातो असं आपण म्हणतो. ऍक्च्युली शास्त्रात असं सांगितलं की डायरेक्ट श्रीकृष्णांच्या लोकामध्ये, गोलोक वृंदावन मध्ये किंवा वैकुंठात जात नाही. असं म्हणतात की जिथं भगवंताचा अवतार आता ज्या लोकात झालेला आहे त्या लोकामध्ये तो भक्त जातो, तिथं तो भगवंताच्या लीलेत सहभागी होतो आणि तिथं लीला संपन्न झाल्यावर मग तो शाश्वत चिदाकाशामध्ये भगवंताच्या धामामध्ये मग त्याचा प्रवेश होतो. असं आहे ते. अर्थात इथं ब्रह्मांडामध्ये भगवंताच्याही नित्य लीला चालू आहेत. पृथ्वीवरती, आपल्या पृथ्वी हा एक ग्रह आहे, ब्रह्मांडामध्ये लाखो करोडो ग्रह आहेत पृथ्वीसारखे, आहे का नाही. तर बाहेर जाऊन बघा वरती आकाशात किती दिसतात चांदण्या, काय मोजता येतात का. हे सगळे ग्रह तारे आहेत. लुकलुकणारे चांदण्या ते ग्रह तारे आहेत. आणि या एका ब्रह्मांडाचाच पाड लागत नाही. एक ब्रह्मांड इतकं विशाल आहे, अशी अनंत या ब्रह्मांड म्हटले ते म्हणजे त्याला अंड्यासारखा आकार आहे. आता हे ब्रह्मांड जे आपलं आहे, चतुर्मुखी ब्रह्माजींचं ब्रह्मांड, तर ते ब्रह्मांडाचं एवढं विशाल आहे ना की शास्त्रज्ञांना हे अजून ग्रह दुसरे काय या सूर्यभोवती फिरणारे ग्रहांपर्यंत जाता आलेलं नाही. या ब्रह्मांडाचा पाड भयानक खूप इतका विशाल आहे. मग असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि अशा अनंत कोटी ब्रह्मांडात अनंत कोटी सूर्य चंद्रादी ग्रह तारे आहेत. मग भगवान कृष्णांचा नित्यच कुठं ना कुठे अवतार होत राहत. येते का लक्षात. फक्त आपल्या पृथ्वीवरती आता 5000 वर्षापूर्वी भगवान कृष्ण होऊन गेले, त्याच्या पूर्वीच्या त्रेतायुगात भगवान राम होऊन गेले, पण आताही कुठं ना कुठं लीला चालू असेल का नाही. असेलच ना. कारण भगवान कृष्णाचं कुठं ना कुठं अवतरण चालू आहे, कुठं राम अवतार चालू आहे, कुठं वराह लीला चालू आहे, कुठं नरसिंह लीला चालू आहे, कुठं ना कुठं नित्य लीला चालूच आहे. म्हणून कुठल्या पण दिवशी आपण फेस्टिवल केला तरी काय हरकत नाही, भगवंताचं कुठं ना कुठं चालूच आहे. तसं भगवान श्रीराम यांच्या लीलेमध्ये सीतामातेचं जे प्राकट्य आहे ते फार अद्भुत आहे.
सीता माता जेव्हा प्रकट झाल्या तर त्या इतक्या शक्तिशाली होत्या की एक 5-6 वर्षाच्या बालिका जसं खेळत असतात, खेळता खेळता जसं एखादा चेंडू कुठेतरी जातो नाही का, मग ते शोधाशोध चालू होते, तसं रामायणामध्ये उल्लेख आहे की सीता माता खेळत असताना ती खेळण्याची वस्तू चुकून त्या महाशक्तिशाली शिवधनुष्याच्या खाली गेला होता. आणि मग ते शिवधनुष्य जे आहे 8,000 सैनिक त्याला उचलण्यासाठी लागत होते. उचलण्यासाठी ते सीता मातेनं सहजपणे त्याला बाजूला सारलं. डाव्या हाताने त्याला उचललं आणि बाजूला ठेवलं आणि ती खेळण्याची वस्तू घेऊन त्या दासीनी त्या नोकर चाकत घरातल्या राजवाड्यातल्या बघितलं आणि ती बातमी बघता बघता सगळीकडे गेली जनक महाराजांपर्यंत. जनक महाराजांना अतिशय आश्चर्य वाटलं, अरे असं कसं काय शक्य आहे, 8,000 सैनिक आणि आजपर्यंत कोणी उचललेलं नाही एकाही माणसाने. तो शिवधनुष्य जो आहे, तर तो शिवधनुष्य इतका शक्तिशाली, तर ते सीताने डाव्या हाताने उचलून बाजूला ठेवला. जसं एखादं खेळणं उचलून बाजूला ठेवतं लहान मूल, त्याप्रमाणे जनक महाराज स्वतः आले. जनक महाराजांनी सीताला सांगितलं ते उचलायला, सीतानं सहज उचलला. तेव्हा समजलं की त्यांना ही साधारण बालिका नाही. तर हे सीता जी आहे वैदेही म्हटलं जातं. विदेह नगरामध्ये मिथिलेला दुसरं एक नाव आहे विदेह. पण वैदेही असं का म्हटलं जातं, का ते भौतिक शरीर नाही, सीता मातेचं आध्यात्मिक शरीर आहे. तर वैदेही सीता माता जशी पौगंडावस्थेमध्ये लहानाचं मोठे होत पौगंडावस्थेत आल्यानंतर, तर जनक महाराजांना जेव्हा तिच्या विवाहाचा विचार डोक्यात आला, आता पूर्वीच्या काही राजघराण्यातल्या स्त्रियांचं स्वयंवर होत, विवाहाचा तो एक प्रकार आहे. कारण का तर सीता मातेचं स्वयंवर करण्यासाठी जो सीता मातेचा भावी वर आहे, तो वर पण तितका शक्तिशाली असला पाहिजे. कारण जनक महाराजांच्या डोक्यामध्ये ही घटना जी आहे लहानपणीची तिच्या इतकी फिट बसली होती की त्याच वेळी त्यांनी निर्णय घेतला होता की जो व्यक्ती हा शिवधनुष्य उचलेल, कारण तोच त्या सीतेसाठी योग्य वर असू शकतो. आणि आता ती जोडी कशी जमेल, बरोबर आहे का नाही? जर माझी कन्या सुकन्या हा शिवधनुष्य जर उचलत असेल एका हाताने, तर तिचा होणारा पती हा तिच्यापेक्षा थोडा काकणभर शक्तिशाली असला पाहिजे, म्हणजे किमान हा शिवधनुष्य त्याने उचलला पाहिजे. आणि म्हणून स्वयंवरासाठी त्यांनी तो पण ठेवला होता, पण की जो हा 8,000 सैनिक राजवाड्यातले शिपाई ते घेऊन आले होते दरबारामध्ये, आणि सगळे देशोदेशीच्या राजांना आमंत्रण पाठवलं होतं सीता मातेच्या स्वयंवर. आणि हा पण ठेवला होता की जो हा शिवधनुष्य उचलेल तो माझ्या सुकन्येचा वर होईल, तो पात्र असेल. आणि सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला. रावण सुद्धा आला होता, तो रावण उचलू पण शकला नाही. तो किती 10,000 हत्तीचं बळ होतं रावणाकडे. किती 10,000, किती शक्तिशाली असेल. काही काही राजे त्याच्या शिवधनुष्याच्या खाली दबून गेले, उंदरासारखे मेढकासारखे दबून गेले. उचलू शकले नाहीत, त्याचा भार पेलू शकले नाहीत. आणि रावणासारखे शक्तिशाली जे उचलू शकले, तर ते त्याला प्रत्यंच लावू शकले नाहीत. तर विश्वामित्र मुनी स्वाभाविकपणे सीतारामांचं मिलन करण्यासाठी जे तिथं प्रकट झाले होते, राम आणि लक्ष्मणांना घेऊन ताटका राक्षसीचा वध करून जेव्हा मिथिलेमध्ये आले होते, तेव्हा त्यांचं आंतरिक प्रयोजन तेच होतं
की श्रीरामांना काहीही करून सीता माता आणि श्रीरामांचं मिलन घडून आणायचं. आणि त्या पद्धतीनं भगवान श्रीरामांना विश्वामित्र मुनींनी डोळ्यांनी खुणावल्यावर भगवान श्रीराम, कारण जोपर्यंत भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, ते उठले नाही जोपर्यंत गुरुनी त्यांना आदेश दिला नाही. विश्वामित्र मुनींनी जेव्हा त्यांना निर्देश केला की श्रीराम कृपा करून तुम्ही तो धनुष्याला प्रत्यंचा चढवा, तेव्हा तोपर्यंत ते पुढे नाही झाले. आणि मग त्यांनी अलगदपणे भगवंतांनी तो शिवधनुष्य उचलल्यावर तो सहजपणे उचलला आणि सहजपणे त्याला प्रत्यंचा तो चढवत असताना इतका भयानक आवाज झाला, कारण तो काडकन असा शिवधनुष्य तुटला मध्ये आणि सगळं ब्रह्मांडवर त्याचे व्हायब्रेशन गेले. सगळे तिन्ही लोकांमध्ये थर ब्रह्मांडाचे सगळे लोक कापू लागले. जसं काही एखादा मोठा अण्वस्त्राचा स्फोट व्हावा त्याप्रमाणे. अशा प्रकारे सीता माता जी आहे ही साक्षात लक्ष्मी आहे. आणि सीता जी आहे, बऱ्याच जणांना असं वाटतं की सीता जर एवढी शक्तिशाली आहे, मग रावणाने तिला कसं काय अपहरण करून बळजबरीने सीता माता स्वतःचा प्रतिकार करू शकली नाही का? हा असं काही काही भौतिकवादी लोकांच्या मनात प्रश्न येतात. त्याचं कारण असं आहे की सीता माता जी आहे, सीता माता मुळातच दिव्य आध्यात्मिक शरीर असल्यामुळे रावणासारखा असुर एक भौतिकवादी व्यक्ती कधी दर्शन करू शकत नाही, तर स्पर्श करणं खूप लांब आहे. दिव्य देहाला कोणताही साधारण मनुष्य स्पर्श करू शकत नाही. मग सीता होती ती कोण होती? तर ती माया सीता होती. कोण होती? माया सीता. जेव्हा सीता मातेला अपहरण करण्यासाठी रावण पुढे आला, लक्ष्मणने अगोदरच सर्व पुढं सरकून घ्या, बरीच मध्ये जागा ठेवली आणि मागं बसायला जागा नाही लोकांना. प्रभूजी लोकांनी पुढं सरका. तर सीता माता जी आहे साक्षात लक्ष्मी असल्या कारणाने रावण स्पर्शही करू शकत नाही. पण लक्ष्मणाने जेव्हा लक्ष्मण रेखा आखून प्रभू श्रीरामांच्या मत्तीला धावले सीता मातेच्या सांगण्यावरून, आग्रहावरून, त्यावेळेला रावण आपसूकच तिथं प्रवेश करताचा, जो पाहत होता झाडाच्या आड लपून वेशांतर करून, संन्याशी वेश धारण करून तिथं प्रकट झाला. तर त्यावेळेला तर जे तो आत तर येऊ शकत नव्हता, कारण तो पाऊल टाकतानाच काय व्हायचं, तिथं अग्नी प्रकट व्हायचा. तो पाऊल आत टाकूच शकत नव्हता, कारण तिथं डायरेक्ट तो भस्मसातच होऊ शकत. मग त्याने विनंती केली की सीतेनं लक्ष्मण रेखा पार करून माझ्याकडे यावे. आणि तो तशी बतावणी करत होता, मी संन्याशी आहे, तू साधूची सेवा केली पाहिजेस. अशा प्रकारे तो सीता मातेला त्याने बाहेर येण्यासाठी बाध्य केलं. परंतु शास्त्र सांगतं की जेव्हा सीता लक्ष्मण रेखा पार करून अग्नीतनं बाहेर रावणाकडे आली, तेव्हा ती सीता नव्हती. ती कोण होती? माया सीता. माया सीता किंवा छाया सीता असं म्हणण्याचं कारण असं, तर ती डुप्लिकेट होती, हुबेहूब. सीता कोण होती? हुबेहूब सीतेसारखं रूप असणारी ती अग्निदेवांची पत्नी स्वाहा होती. म्हणून आपण यज्ञ करताना स्वाहा स्वाहा म्हणतो. ते का? तर ते अग्निदेवांच्या पत्नीला मिळत. परंतु ते अग्निदेवांची पत्नी स्वाहा ती पण नव्हती म्हणतात. ती तिच्या रूपामध्ये, स्वाहाच्या रूपामध्ये वेदावती होती. तर वेदावती कोण आहे? वेदावती ती एक भगवंताची महान भक्त आहे की जीने
भगवान विष्णूंच्या प्राप्तीसाठी भगवान विष्णूच मला वर पाहिजेत. जसं रुक्मिणी मातेनं भगवंतांना प्रार्थना केली, मला भगवान कृष्णच पाहिजेत पती म्हणून. या जगातला, लौकिक जगातला कोणी पुरुष मला पती म्हणून नकोय. रुक्मिणी मातेची इच्छा होती. रुक्मिणी माता जेव्हा भीष्मक महाराजांच्या राजवाड्यामध्ये लहानाची मोठी होत होती, तेव्हा रुक्मिणी मातेनं नारद मुनींसारख्या महान संतांकडून भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं श्रवण केलं. म्हणून शास्त्र काय सांगतं, आपल्या सगळ्या सामान्य साधक भक्तांना सर्वात प्रथम भगवान श्रीकृष्णांविषयी श्रवण करा. जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत श्रीकृष्णांविषयी भक्ती हृदयात जागृत होऊ शकत नाही. जोपर्यंत हृदय भक्तीने प्रेमाने ओतप्रोत होत नाही तोपर्यंत श्रीकृष्णांचं दर्शन होऊ शकत नाही. ही विधी आहे जी सगळ्या महान भक्तांनी अनुसरलेली आहे. माता रुक्मिणीपासनं ते प्रल्हाद महाराजांपर्यंत. प्रल्हाद महाराजांनी काय केलं, गर्भात असतानाच भगवंताच्या सर्व लीला भागवत श्रवण केलं नारद मुनींच्याकडून. मग त्यांच्यासाठी भगवान खांब्यातून प्रकट झाले आणि मग दर्शन झालं, आहे का नाही? अशा सगळ्या महान भक्तांच्या अनुगत्याने सर्व साधकांनी जायचंय. भगवंताचं दर्शन हे दुर्लभ आहे, दुष्कर आहे. म्हणून सीता माता जी माया सीता आहे ती वेदावती आहे, जी भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी जी कठोर तपस्या करत होती हिमालयामध्ये. आणि हा रावण जो आहे हा 3 भुवनामध्ये विचरण करायचा आणि जिथं जिथं सुंदर स्त्रिया दिसतील तिथं त्यांना तो अपहरण करून, ऍबडक्ट करून लंकेमध्ये आणून त्यांना जबरदस्ती त्यांच्याशी विवाह करायचा. मग त्या गंधर्व कन्या असोत, अप्सरा असोत स्वर्गातल्या, किंवा देवी देवतांच्या पत्न्या असोत, विद्याधर, चारण इत्यादी, किंवा पृथ्वीवरच्या इतर राजे लोकांच्या राजकन्या असोत, राजपुत्री असोत, जिथं जिथं त्याची नजर जायची तो त्यांना पळवून आणायचा. भले त्यांना राजाला पराभूत करून युद्धामध्ये त्यांना तो घेऊन यायचा. मग अशा प्रकारे वेदावती जेव्हा तपस्या करत होती तेव्हा रावण तिथं पोहोचला. रावणाने तिला प्रपोजल दिलं, प्रस्ताव दिला आपली पट्टराणी होण्याचा. रावण तिच्या सौंदर्याने मोहित झाला होता आणि वेदावती इतकी तपस्विनी होती, कुठले अलंकार नाही, फक्त ती भगवान विष्णूंचं ध्यान करत फळे कंदमुळं खात त्या निर्जन जंगलामध्ये तपस्या करत होती. आणि हा जो रावण आहे हा रावण दुष्टबुद्धीचा, की तिची तपस्या भंग करून स्वतःची पट्टराणी होण्यासाठी तिला वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभित करत आहे. आणि जेव्हा ती प्रलोभित होत नव्हती तिने ठामपणे नकार दिला. तिने त्याची एवढी अवहेलना केली की तुझ्यासारख्या दुष्टबुद्धीच्या राक्षसाबरोबर विवाह करण्यापेक्षा मी आत्महत्या करणं पसंत करेन. माझं चित्त, माझं मन केवळ आणि केवळ भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळे तुझा हेतू कधी सफल होणार नाही. तुझं भलं याच्यात आहे की तू इथनं निघून जा. पण तो निघून गेला असला तर रावण कसा होईल? तो रावण जो आहे ज्याचं नाव तो इतरांना रडवण्यासाठीच त्याचा अवतार झालेला आहे. रावण या शब्दाचा अर्थ होतो की जो इतरांना रडवतो. आणि ज्या वेळेला तो जबरदस्तीने वेदावतीला घेऊन जाण्यासाठी सीता मातेप्रमाणे तिच्या केसांना धरतो रावण, तत्क्षणी ती जी वेदावती आहे की जी इतकी शक्तिशाली आहे, तपोबल आहे तिच्या हातामध्ये, की तिने हाताचं डायरेक्ट रूपांतर एका धारदार याच्यामध्ये शस्त्रामध्ये करून झटकन ते केसच काय केले, कापून टाकले. केसच कापून टाकले. आणि ती आपल्या पवित्र शरीराला अशा आसुराचा स्पर्श होऊ नये म्हणून तिने केस छाटून टाकले. आणि तत्क्षणी तिने भगवान विष्णूंना स्मरण करत आपल्या देहाला अग्नीमध्ये
स्वतः अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये समर्पित केला. आणि अग्नीमध्ये विलीन झालेली तीच वेदावती पंचवटीमध्ये माता सीतेची डुप्लिकेट बनून रावणाच्या कब्जात जाते. तिलाच काय म्हणतात? माया सीता म्हणतात. आणि ज्या वेळेला भगवान राम रावणाचा वध झाल्यानंतर अशोक वाटिकेमध्ये जाऊन सीता मातेला पुन्हा प्राप्त करण्याच्या उद्देशाने तिथं प्रकट होतात. पण भगवान श्रीराम जे आहेत, सीता मातेला निरोप जातो, रावणाचा वध झालेला आहे, भगवान श्रीराम आलेले आहेत. पण भगवान श्रीराम जे इतका काळ सीता मातेच्या शोकामध्ये, विरहामध्ये तडपडत होते की पण आता मात्र ते एकदम गंभीर बनलेले आहेत. आणि याचं फार सगळ्या भगवंताच्या भक्तांना आश्चर्य वाटते की भगवान श्रीराम आतुरतेने सीता मातेकडे का जात नाहीयेत. तेव्हा भगवान श्रीराम विभीषणला म्हणतात की सीतेनं अग्नी परीक्षा द्यायला पाहिजे. जर सीता मातेच्या मनामध्ये रावणाच्या विषयी जर काही विचार जरी आला असेल, त्याची राणी होण्याचा, पत्नी होण्याचा, त्याचं ऐश्वर, कारण त्याने सीतेला सगळे लंकेचं परिभ्रमण करवलं. कारण जी सोन्याची लंका होती त्याला दाखवायचं होतं की त्याला कुठेतरी आशा होती की सीता कुठेतरी प्रलोभित होईल. माझं एवढं सगळं ऐश्वर बघितल्यानंतर की जे मोठमोठे सोन्याचे महाल आहेत, उद्यान आहेत, नगर आहेत, तर लंकेचं वैभव दाखवून सीतेला प्रलोभित करण्यासाठी त्याची जी काही आशा होती ती आशा विफल झाली. कारण ती साक्षात लक्ष्मी आहे. आणि तिच्याच कृपेनं एक अंशभर त्या लंकेमधला वैभव किंवा ऐश्वर प्रकट झालेले आहे. तर त्याने तो सीता मातेला किंवा लक्ष्मीला प्रभावित करू शकत नाही. पण तो रजोगुणाच्या, अज्ञानाच्या प्रभावाखाली असल्यामुळे तो जाणू शकत नाही. आणि म्हणून तो सगळे प्रयास करून झाल्यावरती सुद्धा सीता माता कुठल्याही याने प्रलोभित होत नाही. आणि भगवान श्रीराम जेव्हा तिला अग्नी परीक्षा द्यायला सांगतात, तेव्हा सीता माता जेव्हा त्या जळत्या लाकडांवरती जेव्हा स्वतःहून चालून जाऊन अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करतात, तेव्हा संपूर्ण अग्नी विझल्यानंतर जेव्हा सीता माता बाहेर येते, तर ती सीता माता ओरिजिनल भगवान श्रीरामांची अर्धांगिनी असते. आणि जी माया सीता आहे ती पुन्हा अग्नीमध्ये लुप्त. येते का लक्षात कनेक्शन? जी सीता माता रावणाकडे जाताना अग्नीमधून तिकडे गेली, तीच सीता पुन्हा अग्नीमध्ये लुप्त झाली. आणि अग्निदेवाने पाताळ लोकामध्ये नेऊन ठेवली होती श्रीरामांची नित्य संगीनी. ती सीता पुन्हा अग्निदेव भगवान श्रीरामांना सुपूर्द करतात. पण लोकांना वाटतं की भगवान राम एवढे निष्ठुर कसे, सीतेला अग्नी परीक्षा द्यायला लावणारा श्रीरामासारखा पती नको म्हणतात स्त्रिया. का सीतेला अग्नी परीक्षा द्यायला होती, ती का दिली? त्याच्या अंतरंग एवढे कारण आहे. भगवंताच्या लीलेमध्ये, भगवंताची लीला समजण्याची सोपी गोष्ट नाही. म्हणून आचार्यांकडून श्रवण केलं पाहिजे. मग भगवंताच्या जवळ सीता माता जाते, तेव्हा सीता माता या वेदावतीचं जे महान सेवा आहे तिची, ती सेवा आहे, तिच्या सेवेचं
ऋण चुकत करण्यासाठी किंवा तिच्या सेवेला बक्षीस देण्याचे सीतामाता श्रीरामांना विनंती करते. कृपा करून तिची इच्छा आहे भगवान विष्णूंना पती म्हणून प्राप्त करण्याची, ती तुम्ही पुरी करा, तिला स्वीकार करा. भगवान राम काय म्हणतात, या अवतारात नाही. का हा अवतार एक पत्नी, एक बाणी, एक म्हशी. या अवतारामध्ये फक्त तूच माझी अर्धांगिनी. पण भगवान श्रीराम जे भक्तवत्सल आहे, दयाळू आहे, ते म्हणतात की कलियुगामध्ये मी या वेदावतीला माझी पत्नी म्हणून स्वीकारण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती अवतार धारण करेन. बोलो भगवान रामचंद्र की जय. तर किती भगवंत दयाळू आहेत पहा. म्हणून कलियुगाच्या प्रारंभी असं सांगितलं जातं की व्यंकटेश्वर बालाजी तिरुमला पर्वतावर कोण गेले बालाजीला? आजच आला का? बरं. बालाजी भगवंताचं खाली पद्मावती दर्शन केलं. तिरुमला पर्वतावर व्यंकटेश्वर बालाजी आणि खाली पायथ्याशी भगवंतांची नित्य अर्धांगिनी पद्मावतीचं मंदिर आहे. तर ती पद्मावती, ती आता फार मोठी कथा आहे. बालाजींनी कसा पद्मावतीशी विवाह केला, भगवान विष्णू वैकुंठ सोडून आले, मग तिथं तिरुमलावरती कसे गेले. तिरुमला पर्वतावर भगवंत एका वारुळात निवास करत होते. तिथं गाय जात होती. गाय तिथं जाऊन एका गवळ्याच्या कळपातने एक गाय चुकून जायची आणि तिथं वारुळावर बरोबर दुधाच्या धारा सोडायची. मग त्या गवळ्यानं पाहिलं, त्याने राजाला सांगितलं. राजा म्हणला की जाऊन बघ तिथे, नाही का. तर त्या असं म्हणतात त्या गायीवरती त्याने कुऱ्हाड फेकून मारली आणि ते वारूळ खणल्यानंतर ते भगवान विष्णू तिथं होते. तर भगवान विष्णू तिथं मग व्यंकटेश्वर बालांच्या रूपात प्रकट झाले. आणि मग ते पद्मावती जी राजाचीच मुलगी होती, तिला प्रभावित करण्यासाठी मग व्यंकटेश्वर बालाजी खूप लीला करतात. आणि शेवटी राजाला भगवान आठवण करून देतात, ही जी पद्मावती आहे की तिला मी वचन दिलं होतं त्रेतायुगामध्ये की मी तिची इच्छा पूर्ण करेन, आणि आता म्हणून मी त्यासाठी अवतार धारण केलेले आहे. तीच वेदावती आता कोण आहे? पद्मावती. आकाशराज त्यांचं, त्या राजाचं नाव आहे. खूप मोठी कथा आहे. तर त्या या कलियुगामध्ये भगवान तिची इच्छा पूर्ण करतात. पहा, म्हणजे भगवंत जे ते सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. फक्त काय आहे, त्याला वेळ लागतो. लगेच आज इच्छा केली म्हणजे भगवंत उद्या लगेच पूर्ण करणार नाही. पण भगवंत हे प्रत्येक जीवात्म्याची इच्छा ते नोट डाऊन करतात. कुणाची काय इच्छा आहे ती नोट डाऊन करतात. तुम्हाला भगवंताची कोणत्या रसामध्ये, कोणत्या रूपामध्ये भगवंताची सेवा करायची? पांडुरंगाच्या रूपात सेवा करायची, श्रीरामाच्या रूपात, का नारायण रूपात, का वराह रूपात, का नरसिंह रूपात, का वृंदावननाथ श्याम सुंदर कृष्ण रूपात? ते सगळं श्रीकृष्ण काय आहे नोट करतात. आणि श्रीकृष्ण त्या रसामध्ये आपल्या भक्ताशी आदान प्रदान करतात. परंतु कोणत्याही रूपामध्ये, विश्वरूप दर्शन असेल किंवा श्याम सुंदर रूप असेल किंवा चतुर्भुज नारायण रूप असेल, कोणत्याही रूपामध्ये भगवंत दर्शन देण्यापूर्वी भगवंत त्या भक्ताला, त्या साधकाला आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी, आपलं चित्त शुद्ध करण्याची पुरेपूर संधी देते. आपले प्रेमी भक्त गुरु यांना पाठवून त्या भक्ताला चित्त शुद्ध करण्यासाठी सर्व प्रकारे सहाय्य करतात. भगवंत सहाय्य करतात. असं नाही की भगवंत म्हणतात की नाही तू शुद्ध झाल्याशिवाय तुला मी दर्शन देणार नाही. ते आहे, शुद्ध झाल्याशिवाय कोणी दर्शन करू शकत नाही. पण शुद्ध होण्यासाठी भगवंत सर्व प्रकारे त्या भक्ताला सहाय्य करतात. म्हणून रुक्मिणी माता जेव्हा
रुक्मिणीला अचानक इच्छा नाही झाली श्रीकृष्णांची विवाह करण्याची. श्रीकृष्णांवरती तिचं पूर्णपणे चित्त स्थिर होण्यासाठी कारणीभूत कोण होते? नारद मुनी सारखे महान. कारण जेव्हा नारद मुनी विश्वक महाराजांच्या महालात येऊन भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथा सांगत होते तेव्हा रुक्मिणी अतिशय एकाग्र चित्ताने श्रवत होती. कारण भगवंताच्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णांविषयी आकर्षण निर्माण करण्याचं सामर्थ्य. जोपर्यंत कृष्ण कथा एखादा व्यक्ती श्रवण नाही करत तोपर्यंत हृदयामध्ये भक्ती दृढपणे स्थापित होत नाही. म्हणून आपण मंगलाचरणमध्ये भागवतमध्ये सुरुवातीला काय सांगितले? नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती. जो भागवत कथा नित्य नियमाने श्रवण करतो त्याच्या हृदयात भक्ती स्थापित होते. काय स्थापित होते? म्हणून आपण सतत भगवंताचं दर्शन करण्यापूर्वी असं म्हणतात की भगवंताचं दर्शन डोळ्यांनी करण्यापूर्वी कानाने केलं पाहिजे. आपले कान म्हणून भगवंतानी माणसाला तोंड एक दिलेले आहे पण कान दोन कानांनी ऐका. तोंड दोन दिली असती तर फार प्रॉब्लेम झाला असता. आधीच लोकांची इतकी बडबड करण्याची प्रवृत्ती आहे. एकदा जिभेचा पट्टा चालू झाला की काही लोकांचा तो काही थांबत नाही. पण त्या जिभेचा उपयोग भगवंताच्या कथेसाठी केला पाहिजे. आलं लक्षात? ती जिव्हा फार भाग्यवान आहे. या जिव्हावे वर्तते नाम तुभ्यम. जी जिव्हा सतत कृष्णाचं नाम घेते, श्रीकृष्ण कथा बोलते, ती जीभ फार भाग्यवान आहे. ती जीभ काय आहे? जिभेचं आणि कानांचं फार महत्वच आहे भागवतम मध्ये. इतक्या श्लोकामध्ये जीभ आणि कानांचं संदर्भ आलेले. जीभ आणि कान हे जी इंद्रिय आहेत दोन, कान आणि जीभ, डोळ्यांपेक्षा त्वचेपेक्षा नाकापेक्षा या दोन इंद्रियांना फार महत्व दिले. कारण डोळे सूरदासांना कुठं डोळे होते? सूरदास वृंदावनमध्ये महान संत होऊन गेले. गोवर्धनच्या पासनं चंद्र सरोवर आहे, त्या चंद्र सरोवराच्या काठी सूरदासची भजन स्थली आजही. ते सूरदास जे होते अंधे होते पण इतकं श्रवण केलं होतं की श्रवण करून त्यांना साक्षात श्रीकृष्णाचं दर्शन पाहिजे. अंध व्यक्ती भगवंताचं दर्शन करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. भगवंतानी ज्याला दर्शन द्यायचं ठरवलेलं आहे तर त्याला कसंही दर्शन होणार आहे. पण ज्याला भगवंतानी ठरवले दर्शन नाही द्यायचं त्याने आकाश पाताळ एक केलं तरी दर्शन होणार नाही. कसं? भगवंत स्वयंभू स्वराट आहे. तर भगवंत ठरवणार आहे कुणाला सिलेक्ट करायचं आपलं दर्शन द्यायचं ते भगवंत ठरवणार. म्हणून भक्तिसार सर ठाकूर प्रभुपादांचे जे गुरु आहेत ते नेहमी म्हणायचे वाक्य प्रभुपाद सांगायचे. काय म्हणतात? नेव्हर ट्राय टू सी गॉड. देवाला वा भगवंताला पाहण्याचा कधी प्रयत्न करू नका. का बरं असं? भगवंताला पाहण्याचा कधी प्रयत्न करू नका. नेव्हर ट्राय टू सी गॉड. पाहू शकत नाही. पण ते काय म्हणायचे पुढचं वाक्य की तुम्ही अशा प्रकारे सेवा करा की भगवंत तुम्हाला पाहण्याची इच्छा करा. तुम्ही अशी सेवा करा, अशी साधना करा की भगवंतांना पाहण्याची तुम्हाला इच्छा होईल. कोण माझा भक्त आहे, भगवंताला आठवण नाही का? जब हनुमानजी एकदा असं म्हणतात, मी कथा ऐकली होती की भगवान श्रीराम आपल्या अतिशय प्रिय भक्तांची यादी बनवत होते, लिस्ट बनवत होते भगवान श्रीराम, की कोण नित्य नियमाने श्रीरामांचं स्मरण करतो, 24 तास कधी श्रीरामांचं विस्मरण होत नाही, अशा भक्तांची यादी भगवान श्रीराम करत होते. त्यात
सगळे भक्तांची नाव आहेत. आणि हनुमान जे अतिशय उत्सुकतेने माझं नाव आहे, माझं नाव आहे नाही, त्यांचं नाव कुठंच नाही. त्यांचं नावच लिस्टामध्ये नाही. आणि ते भगवंतांना, आपल्या प्रभूंना विचारतात की माझं या लिस्टमध्ये, मी तुमचं स्मरण कधीच करत नाही का भगवंता, माझं नाव कसं काय नाही या लिस्टमध्ये. तर भगवान श्रीराम त्यांना काय म्हणतात माहितीये, हनुमान, ही जी लिस्ट आहे, ह्या लिस्टमध्ये अशा सर्व भक्तांची नावं आहेत की जे माझं नित्य स्मरण करतात 24 तास. पण याच्यामध्ये तुझं नाव नाही, तुझं नाव दुसऱ्या लिस्टमध्ये आहे. दुसऱ्या लिस्ट, मग त्याचं काय, दुसरी लिस्ट अशी आहे की ज्या भक्तांचं मी 24 तास स्मरण करतो, त्यामध्ये तुझं नाव सगळ्यात वरती आहे बा. म्हणजे हनुमान सारखे जे भक्त आहेत, गोपींसारखे जे भक्त आहेत की जे श्रीकृष्ण त्यांचं स्मरण करतात. श्रीकृष्ण द्वारकेमध्ये रुक्मिणी सत्यभामा आणि मित्रविंदा आणि भगवंताचे 8 पट्टराणी आहेत. त्या श्रीकृष्ण फार आश्चर्य वाटतं त्याला. आम्ही अहोरात्र भगवंताच्या सेवेमध्ये इतके तत्पर आहे की भगवंताला प्रत्येक क्षणी काय हवंय, काय नको, याचं जातीने स्वतः रुक्मिणी द्वारकेमध्ये सेवा करतो. काय त्यांचा अलौकिक सेवाभाव आहे. पण त्यांना आश्चर्य काय वाटतं की श्रीकृष्ण रात्री झोपेमध्ये वृंदावनच्या गोपींचं स्मरण करतात. त्यांच्या विरहामध्ये त्यांना रात्र झोप येत नाही. असं कसं काय, काय त्या गोपींनी सेवा केली असेल, या हा प्रश्न कोणाला पडतोय, द्वारकेच्या राण्याने. म्हणजे भगवंताला कोणत्या प्रकारची भक्ती हवी आहे ते समजून आपण घेतलं पाहिजे. अशा उन्नत, आता प्रत्येक भक्ताचा एक वेगळा रस आहे, प्रत्येक भक्ताचा वेगळा रस आहे भगवंताशी आदान प्रदान करण्यासाठी. आणि तो रस त्या भक्ताला परिपूर्ण संतुष्ट करतो. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही, श्रेष्ठ कनिष्ठ असं नाही आहे. तो भक्त त्या रसामध्ये पूर्णपणे भगवंताची सेवा, भगवंत त्या रसामध्ये संतुष्ट आणि तो भक्तही त्या रसात संतुष्ट आहे. पण श्रीकृष्णांना जी व्रजभक्ती आहे, विप्रलंब रसामधली जी प्रेमाभक्ती आहे, ती सर्वाधिक आकर्षक आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांची भक्ती प्राप्त करतात ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे, पण तितकी अवघड पण गोष्ट नाही. येते का लक्षात? भगवान श्रीकृष्णांचं दर्शन प्राप्त करणं दुष्कर निश्चितच आहे, फार कठीण आहे सामान्य बद्ध जीवात्म्यासाठी. परंतु तो जीवात्मा अशा उन्नत आचार्यांच्या चरणांचं अनुगत्य स्वीकारून त्यांच्याप्रमाणे श्रवण कीर्तन अशी भक्ती तीव्रतेने तो करत राहिला तर एक दिवस भगवंताचं त्याला दर्शन होऊ शकतं, हे निश्चित आहे. हा दृढ विश्वास प्रत्येक साधकाला पाहिजे, हा दृढ विश्वास प्रत्येकाला पाहिजे. आणि जो दृढ विश्वास, जो दृढ निश्चय भक्त प्रल्हादामध्ये होता. भक्त प्रभुपाद म्हणतात की भक्त प्रल्हादासारख्या अडीअडचणी, विरोध, प्रतिकूलता कुणाला आली असेल, भक्ती करताना आली असेल का कुणाला? जीवे मारण्याचा शेकडो वेळा प्रयास, का तर भगवान विष्णूंचं नामस्मरण करतो, भगवान विष्णूंची भक्ती करतो. आता सुद्धा कलियुगामध्ये खूप प्रतिकूल परिस्थिती आहे, पण एवढी प्रतिकूल परिस्थिती नाही आहे की तुम्ही हरिनाम घेतलं मग तुम्हाला जीवे मारले जाईल. काही काही देशांमध्ये आहे, काही काही देशामध्ये आहे, पण एवढी पण नाही. कमीत कमी गुपचूपपणे तुमच्या घरात तुम्ही नामजप करू शकता. पण प्रल्हाद महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रल्हाद, ज्याच्यासाठी प्रल्हादाकारणे नरसिंह जाहलाशी, भगवान कृष्ण अर्ध नर अर्ध सिंह नर हरी रूपात प्रकट झाले केवळ आपल्या प्रिय भक्तासाठी.
हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण अशा दैत्यांना भगवंत आपल्या धामामध्ये इच्छा करून मारू शकतात, फक्त इच्छा करून. भगवंताला मारण्यासाठी अवतार धारण करण्याची गरज नाही, पण भगवंत आपल्या प्रेमी भक्तांना आदान प्रदान करण्यासाठी अवतरित होत असतात. आपल्या भक्ताची गुणवत भक्ती काय आहे जगाला दाखवण्यासाठी. माझ्या भक्ताचा दृढ निश्चय, दृढ संकल्प किती आहे, माझ्या भक्ताची महिमा किती आहे, हे जगाला दाखवण्यासाठी भगवंत त्या लीला करतात. स्वतःची महिमा वाढवण्यासाठी नाही. ते तर आहेच, भगवंताची महिमा आपोआपच या जगाला ज्ञात होते, पण भगवंतांना आपल्या भक्ताचं गुणगान तिन्ही काळामध्ये अजरामर करायचं असतं. प्रल्हादाची भक्ती काय आहे की आज लाखो वर्षापासून प्रल्हाद नरसिंहाची लीला सत्ययुगात झालेली आहे. लाखो वर्षापासून आज श्रीमद भागवताच्या रूपाने पिढ्याने पिढ्या गुणगौरव होते प्रल्हादाच्या भक्तीचा. ही किती मोठा भगवंताचा आदान प्रदान. भक्त वत्सल आहे भगवंत, कसे भक्त वत्सल आहे हे या सगळ्या महान भक्तांच्या चरित्रावर दिसले. म्हणून हे सीतानवमी, रुक्मिणी माता, प्रल्हाद सगळ्यात थोडक्यात स्पर्श करत आपण आजची कथा केली. तर ह्या श्लोकातून आपल्याला हे शिकायचं आहे की भगवंताच्या भक्तीवरचा विश्वास, आपली श्रद्धा अधिकाधिक दृढ होत गेली पाहिजे. आणि ती कधी दृढ होईल, जेव्हा जास्तीत जास्त आपलं श्रवण होईल कानाने. जितकं आपण ऐकू तेवढं आणखी आपल्या हृदयात श्रद्धा दृढ होईल. आणि या सगळ्या रुक्मिणी मातेप्रमाणे, ब्रजगोपीप्रमाणे, ब्राह्मण पत्नीप्रमाणे, प्रल्हादाप्रमाणे त्यांचा एक जरी अंश भक्ती आपल्या हृदयात आली, त्यांची श्रद्धा आपल्या हृदयात आली, तरी आपलं जीवन भक्तिमय जीवन सार्थक होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम